तर विभासाठी केला होता हेल्दी पौष्टिक असा मूग डाळ चिल्ला आणि नंतर मी ड्रायफ्रूटचे लाडू पण केले होते आणि चिकन पण केलं होतं। हा पूर्ण ब्लॉग बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथे सकाळ सकाळी यांच्यासाठी उपमा केला होता आणि दूध वगैरे आणून गरम केलं आणि नंतर ह्यांचा नाश्ता झाल्यानंतर दोघांसाठी मस्तपैकी अद्रक आणि वेलची टाकून चहा केला। मस्तपैकी चहा घेऊन नंतर मी ही चिल्ला करण्यासाठी रात्रीच डाळ रात्रभर भिजत घातली होती आणि सकाळी ही डाळ भिजल्यानंतर स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतली आणि इथे मी मिक्सरमध्ये आधी वाटण केलं होतं, त्याच भांड्यामध्ये मी डाळ टाकलेली आहे आणि नंतर विभासाठी मी फक्त मीठ टाकलं होतं आणि तिचं मिश्रण मीठ आणि कोथिंबीर तिचं मिश्रण एका साईडला करून नंतर मी त्याच्यामध्ये मिरची आणि धना पावडर आणि कांदा टोमॅटो पण टाकू शकले असते वाटणात, पण ह्यांना आवडलं नसतं त्यामुळे मी वरतूनच कांदा आणि टोमॅटो असे ठेवले आणि तिला मस्तपैकी चिल्ला हेल्दी रेसिपी आहे खूप। मोठे मोठे सेलिब्रिटी लोक मूग डाळ चिल्ला खातात आणि लहानांपासून अगदी मोठ्यापर्यंत हा चिल्ला खाऊ शकतात। मोठ्यांना सॉस वगैरे देऊन चालतं आणि तुम्ही पण तुमच्या बाळासाठी हेल्दी रेसिपी ट्राय करा। तिला चिल्ला दिला आणि नंतर ह्याच्यामध्ये मिरची वगैरे ॲड करून मी आमच्यासाठी चिल्ला बनवून घेतला। विभा तोपर्यंत शांत खेळत बसली होती आणि नंतर मी पण टेस्ट केला तर खूप छान टेस्ट लागली, अगदी एकदम मस्त लागला। इथे विभा मला घे म्हणून माझ्या पायात अडकळत होती। नंतर विभाने काय केले, सिंदूर असतो का तो कुठं होता काय माहिती, तिला कसा सापडला तो घेऊन तिने अख्खी फरशी पुसलेली, तिने सगळं घाण केलेलं आहे। डबल मी पुसून घेतला आणि नंतर मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवायला घेतले। इथे मी शेंगदाणे, बदाम, काजू आणि गूळ, खजूर हे सगळं घेतलेलं आहे आणि पहिल्यांदा काजू मी मस्त भाजून घेतले, तुपात असे भाजले जात नाहीत त्यामुळे पहिल्यांदा काजू बदाम भाजून घेतले। त्यानंतर शेंगदाणे ए सोन बापडी ए काजू कतली पप्पी दे मम्माला, पप्पी दे। काय चाललंय, काय खाते तू? किनच चालू आहे। शेंगदाणे पण मस्त असे भाजून घेतले आणि तूप टाकून पण भाजून घेतले, म्हणजे तुपात भाजले। काय खायचे? लाडू खायचे, लाडू खाणार, लाडू खाणार शन्या, खाणार लाडू, लाडू खाणार पापा पैचा, थांब देते हाँ। नंतर काजू पण असे तुपात मस्त असे भाजून घेतले, भरपूर तूप टाकलं 2-3 चमचे ह्याच्यात शेंगदाण्यामध्ये। नंतर हळू नंतर काजू पण तुपामध्ये मस्त असे भाजून घेतले।
ठचका लागला. नंतर हे सगळं मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून दिलं आणि हे सगळं मिश्रण थंड झाल्यानंतर तोपर्यंत विभा खेळत होती कशी, आणि नंतर मी एका मिक्सरमधून बारीक करायला घेतलं. इथे विभा माझ्या रडतच होती म्हणून तसंच मी बनवलं. आणि पहिल्यांदा असं वाटून घेतलं थोडंसं, आणि नंतर आणखी थोडं वाटल्यानंतर गूळ टाकून घेतलं, ते मिश्रण काढून घेतलं. आणि एकाच वेळेस नाही, मी 2 वेळेस असं बारीक करून घेतलं. आणि लहान मुलं असल्यानंतर खूप वैताग देतात, त्यांना बघत बघतच सगळं करायला लागतं. विभाचं घे म्हणून चालू होतं, आणि नंतर तिला कसं तरी समजवून म्हणजे नादी लावून मी हे सगळे लाडू असे वळून घेतले. आणि थोडेच बनवले, कारण सारखं बनवलं तरी होतं, म्हणजे एकदम बनवून काय उपयोग नाही ना. तर हे लगेच संपतात, खूप आवडतात आणि खूप मस्त होतात. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि विभा मांडीवर बसली पहिल्यांदा, तरी नंतर तिने लाडू 2-4 असे चुरघळून टाकले. नंतर तीच बनवायला बसली, त्याच्यासोबत खेळत पण होती. खाल्ला पण नाही तिने, खाते भूक लागल्यानंतर मस्त असं आवडीने खाते. नंतर विभा माझ्या पाठीमागे लागली बाहेर चल म्हणून, आणि तिला खूप आवडतं, म्हणजे बूट घेऊन येते आणि घालायला लावते आणि चल म्हणते बाहेर गेल्यानंतर बाय 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 करते. मस्त वाटतं तिला बाहेर काढल्यानंतर. बाय बाय बाबा बाय 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 बाय. विभा स्वतःहून घरातून बॉल बाहेर घेऊन आली आहे, आणि तिने पायऱ्यावरून फेकायला चालू केलं होतं. ती पायऱ्याकडेच जाते, म्हणजे तिला वाटतं खाली घेऊन जावं, आणि तिथून फेकून देत होती बॉल. असं तिने खेळून तर हे काय म्हटले, मला बर्गर खाण्याची इच्छा झाली आहे चिकनमुळे. तर मी काय म्हणलं, बर्गर नको, चिकन खायची इच्छा आहे तर मग चिकन आणा. मग हे म्हणले मी चिकन आणतो, तू भाकरी करून घे. मग मी तोपर्यंत भाकरी करायला घेतली.
आणि नंतर चिकन म्हणजे असं फ्राय वगैरे त्यांना तसं नाही आवडत गावाकडच्या पद्धतीने, त्यामुळे मी त्याच्यामध्ये मीठ, हळद, कोथिंबीर टाकून घेतला आणि खोबरं आणि लसणाची पेस्ट तेलामध्ये परतून त्याच्यामध्ये हे चिकन थोडंसं फ्राय करायला, म्हणजे पाणी आपोआप सुटतं, त्यामुळे वरती ताट झाकून त्याच्यामध्ये पाणी ओतलं आणि नंतर मी भाजीची पण तयारी करून घेतली. त्यानंतर लिंबू आणि ह्यांना मी म्हणलं मसाला आहे, पण मसाला नव्हता, चिकन मसाला. मग मी खाली चिकन मसाला आणायला गेले. आणि ते तेलामध्ये खोबरं जास्त, तेल नाही तरी पण जास्त झालं तर खोबरं टाकून नंतर कांदा लसूण मसाला टाकून कोथिंबीर थोडंसं आणखी तेल ॲड केलं आणि एव्हरेस्टचा मटन मसाला, चिकन मसाला आणि थोडंसं काळं तिखट घालून पाणी ओतून घेतलं आणि मस्त अशी भाजी रेडी झाली होती. आणि ह्यांना असं फ्राय नाही आवडत, नुसते आत्यानी तव्यात असं परतवलं होतं, तसंच तव्यात चिकन परतवलं आणि विभाला मिठाचं चिकन केलं होतं. मस्तपैकी ह्यांनी खाल्लं. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.